नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहात, तो म्हणजे खरीप पीक विमा 2025 ची। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही 15 डिसेंबर नंतर लागू होत असते किंवा निश्चित करण्यात येते आणि त्यानुसारच म्हणजे कोणत्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही किती आली त्यानुसार तो जिल्हा पीक विमा मिळण्यासाठी पात्र आहे का किंवा मग त्या जिल्ह्याला पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे का हे आपल्या लक्षात येत असतं। तर अशाच पद्धतीने काही जिल्ह्यांची अंतिम आणेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे। मग ती जिल्हे कोणते आहे की त्या जिल्ह्यांना सरसकट खरीप पीक विमा 2025 हा मिळणार आहे आणि जर मिळणार आहे तर तो हेक्टरी किती मिळणार आहे, कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अपडेट लक्षात येऊन जाईल। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 15 डिसेंबर नंतर जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी ही जाहीर केली जाते। अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत जर आली तर तो जिल्हा पीक विमा मिळण्यासाठी पात्र ठरलेला असतो, परंतु ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेपेक्षा जास्त येईल तर तो जिल्हा पीक विमा मिळण्यासाठी पात्र नसतो किंवा मग त्या जिल्ह्यांना पीक विमा जो मिळत असतो तर तो हेक्टरी कमी मिळत असतो। तर मग शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी किती आलेली आहे ते जाणून घेऊया आणि हेक्टरी पीक विमा हा किती मिळणार ते सुद्धा माहिती जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं 2025 मध्ये नुकसान झालेलं आहे। जी नैसर्गिक आपत्ती ओढवली होती त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना आता खरीप पीक विमा मिळण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे, कारण अहिल्यानगर जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी आहे ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण 90 पेक्षा जास्त महसूल मंडळांमध्ये खरीप पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन असेल, कापूस असेल, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकांसाठी पीक विमा मिळणार आहे आणि तो जानेवारी महिन्यामध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षाही जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे। येथे सुद्धा आपल्याला सोयाबीन असेल, कपाशी असेल, तूर असेल, या पिकांसाठी पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळांतील पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी एकूण 87 महसूल मंडळे हे पीक विमा मिळण्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि लवकरच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये त्या सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा 2025 हा जमा केला जाईल। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 87 महसूल मंडळे पात्र आहेत। धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी आहे ही सुद्धा 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, कारण धाराशिव जिल्ह्यातील एकूण 46 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत, पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यातील एकूण 9 तालुक्यातील 60 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत, कारण लातूर जिल्ह्याची जी अंतिम पैसेवारी आहे ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे सोयाबीन असेल, कापूस असेल, खरीपाची ज्वारी असेल, या सर्व पिकांसाठी खरीप पीक विमा 2025 हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 60 महसूल मंडळांपेक्षाही जास्त महसूल मंडळांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि ही संपूर्ण तालुके महसूल मंडळे ही खरीप पीक विमा 2025 साठी पात्र ठरलेले आहेत आणि हेक्टरी 17,000 ते हेक्टरी 20,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा येथील शेतकरी बांधवांना मिळणार आहे। त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत आणि 90 पेक्षाही जास्त महसूल मंडळांची जी अंतिम पैसेवारी आहे तर ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे की यवतमाळ जिल्हा पीक विमा मिळण्याचा मार्ग हा तेथील
मोकळा झालेला आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यातील 6 तालुक्यांमध्ये अंतिम आणेवारी जी आहे ती 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील ही 6 तालुक्यातील संपूर्ण महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 साठी मंजूर झालेले आहेत, पात्र ठरलेले आहेत। त्यानंतर आपण जर पाहिलं, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 78 महसूल मंडळांमध्ये हेक्टरी 25,000 रुपयांपेक्षाही जास्त पीक विमा हा मंजूर झालेला आहे। तेथील शेतकरी बांधवांना येत्या काळामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। आता जालना जिल्ह्याचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 42 महसूल मंडळांचा समावेश आहे की या 42 महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळे हे खरीप पीक विमा 2025 चा मिळण्यासाठीचा जो त्यांचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। त्यानंतर बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 87 महसूल मंडळे अशी आहेत की त्या 87 महसूल मंडळांची अंतिम पैसेवारी ही 50 पैसेच्या आत आलेली आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळांना पीक विमा 2025 जो आहे खरीपाचा तो मिळण्याचा मार्ग हा तेथे सुद्धा मोकळा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, बुलढाणा, धाराशिव, लातूर, परभणी, यवतमाळ, अमरावती, हिंगोली आणि वाशिम या संपूर्ण जिल्ह्यांची अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही संपूर्ण जिल्हे जी आहेत ती अंतिम पैसेवारी 50 पैसेच्या आत आल्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा 2025 मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये या संपूर्ण पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विमा 2025 हा हेक्टरी 17,000 रुपये तर हेक्टरी 30,000 40,000 रुपयांपर्यंत मंजूर झालेला आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये तो वाटप देखील केला जाणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्यांची अपडेट जाणून घेतलेली आहे यामध्ये जी काही उर्वरित जिल्हे बाकी राहिलेले आहेत तर त्याही जिल्ह्यांची अंतिम आणेवारी ज्यावेळेस जाहीर केली जाईल त्यावेळेस आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून त्या संपूर्ण जिल्ह्यांची अपडेट्स देखील तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही किती आलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा जो आहे खरीप 2025 चा तो पीक विमा मिळणार की नाही मिळणार हे तुमच्या लगेच आपोआपच लक्षात येऊन जाईल। परंतु शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला तुमची KYC प्रक्रिया पूर्ण असणं महत्त्वाचं असणार आहे। तुमचं लँड रेकॉर्ड येस असणं महत्त्वाचं असणार आहे। तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं आहे आणि तुमची KYC प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती योग्य वाटली असेल तर आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत।